सगळं संपलंय असं जेव्हा वाटतं तेव्हा सगळं नीट होईल असा हलकासा आवाज, तो विश्वास आवाज कानावर ऐकू येतो. तो आवाज म्हणजे भगवंत आहे. निर्गुण निराकारातला मिळेल न मिळेल नाही माहिती, सगुण साकारातला भगवंत प्राप्त व्हावा तर तितका आमचा अधिकार आहे नाही माहिती. पण कमीत कमी असं म्हणतात माय बापाच्या अंतरंगातला भगवंत कळावा व जन्म निघून जाईल कळण्याकरता. माणसं जवळ आहेत ना, बोला, हसा, आरडा, भांडा, आपण व्यक्त व्हा. बरीच लोक भेटतात म्हणतात महाराज मला बोलता येत नाही, सांगता येत नाही. मला विशेष वाटतं का नाही बोलतायत, भांडता बरं येतं, कुठून शब्दसंग्रह आणतात कुणास ठाऊक. मग प्रेम का नाही व्यक्त करतायत? समोरच्या व्यक्तीचं कातडं आता म्हातारं झालंय, सुरकुत्या पडलेल्या त्या शरीराला फक्त प्रेमाची भाषा कळते. कधीतरी समोर जा, सांगा तुम्ही किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी, तुम्ही काय केलंय आमच्यासाठी. ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत बोलून दाखवा. गेल्यानंतर सोशल मीडियावरनं मारलेल्या हाका कितीही तीव्रतेच्या असल्या तरी जाणाऱ्याच्या कानापर्यंत त्या कधीच पोहोचत नाहीत. व्यक्ती समोर आहे ना, हसा, रडा, भांडा, पण बोला. बोलल्यानं प्रश्न सुटतात, बोलल्यानं मनातले अढळ दूर होतात. आयुष्य एवढूसच आहे. किती वेळ भांडणार, किती वेळ चिडणार, किती वेळ रागावणार. सोडून द्या. आसक्तीच नसेल ना तर जगणंही सोपं होईल. तुमच्याशिवाय तुम्हाला दुःखी कोणीच करू शकत नाही आणि तुमच्याशिवाय तुम्हाला सुखी सुद्धा कोणी करू शकत नाही. आपल्या आनंदाचं किंवा आपल्या दुःखाचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. कोण बोललं नाही म्हणून मला वाईट वाटेल, अजिबात नाही. बोला नाही तर नका बोलू. समोरचा रागवेल, चिडेल, बाउंड्रीज आखता आल्या पाहिजे, मर्यादा. पोटामध्ये गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद व्हावा ती आई. 9 महिने लेकरावरती गर्भ संस्कार करावेत ती आई. जन्माला आलेलं लेकरू, जन्माला येताना काही घटना जर घडत असेल तर माझा जीव गेला तर जाऊ दे, पण माझं लेकरू जगलं पाहिजे हे सांगते ती आई. जन्माला आलेलं लेकरू बोलताही येत नाही, त्याला काय हवं काय नको हे न सांगताही जिला कळालं ती आई. उभा जन्मभर त्याच्यासाठी जगली, राबली, शेवटचा क्षणाला कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, स्मृती नाही. पै पाहुणे रावळे येतील, विचारतील ओळखलत का, ओळखही सांगता येत नाही. शेवटच्या क्षणी मात्र मायेच्या स्पर्शानं समजणारी लेकरं की त्यांच्या वाट्याचं दुःख मी न्यावं, माझ्या वाट्याचं सुख माझ्या लेकरांना देऊन जावं, हे अंतिम क्षणापर्यंत वाटणारी आई आम्हाला निश्चित कळली. पण आमचा बाप शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मनातल्या भावना त्यानं कधी बोलून दाखवल्या नाही. पुरुषाला रडता येत नाही. तू मुलगी आहेस का रडायला, असं म्हणता म्हणता त्याला कधी कठोर करून टाकलं हे समाजालाही कळलं नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. फार गोड वर्णन येतं की उभ्या जन्मामध्ये बापाचं ऋण फिटणार नाही. हाडाची काढ होईपर्यंत त्यांना सांभाळलं. लेकरांच्या प्रेमापोटी उभा जन्मभर राबला असा बाप. बाप करी जोडी लेकुराचे वडी, 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 बाप करी जोडी लेकुराचे वडी. आपुला करावा आपुल्या 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 आपुल्या. पोटातला गर्भ जिनं जन्म दिला ती श्रेष्ठच आहे. जिनं जन्म दिला ती श्रेष्ठच आहे. पण त्या 9 महिन्यांमध्ये गावभर फिरणारा तरुण जबाबदार पुरुष कधी व्हायला लागला. आवाज थोडा कमी ठेवा, टाळाचा आवाज थोडा कमी ठेवा.
गावभर फिरणारा तरुण जबाबदार पुरुष कधी व्हायला लागला कळालंच नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. तर हातावरती आलेलं ते ओझ फक्त 2.5-3 किलोचं, पण ती जबाबदारी काय आहे हे त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळालंच नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. शाळेमध्ये दाखल केलं, सगळं काही आईनं बघितलं. लेकराला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही. आमच्या शिदोरीची सोय पाहण्याचं काम मात्र आमच्या बापानंच केलं. त्या शिदोरीची सोय भागवताना लोकांच्या घरी राबण्याची वेळ आली, तो स्वतःचा स्वाभिमान सुद्धा पायाखाली तुडवला. तो स्वाभिमान पायदळी तुडवताना किती यातना होत आहेत हे त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला कळलंच नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. मुलांची लग्न, त्यांची शिक्षण करता करता नाकी नऊ आले. दिवसभर पोटाला अन्न नाही. संध्याकाळी 4 वाजता पोटाला अन्न मिळावं. मुखात जाणाऱ्या प्रत्येक घासाच्या तुकड्या गणित, डोळ्यात येणारी आसव हे बदलायचंय. त्या वेदना किती आहे हे शिकवून जात होतं. त्याला कधी बोलून दाखवताच आलं नाही. आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. उभा जन्मभर लेकरांसाठी जगला, राबला. काय केलं तो आमच्यासाठी, काय केलं हे सांगताना पायाच्या टाचेला पडलेल्या भेगा किती दुखत आहेत. दाखवता आलं नाही. आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. दिसायला कसा असू दे, स्वभावानं कसा असू दे, शेवटी आई ती आई आणि बाप तो बापच. परत या जगात ती जागा कोणी दुसरं घेऊच शकत नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या आई सारखी आहे, आई तर नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या बाप्पा सारखा, बाप होत नाही. जग माफ करत नाही. कुणाला अरे करा, कार्य ऐकायला मिळाल्याशिवाय राहत नाही. चुका करा, कोणी माफ करत नाही. पण गुन्हे, अपराध करा, माफ करण्याची ताकद फक्त मायबापाच्या पदरात आहे. असं म्हणतात भगवंता आधी ही मायबाप आहे. आणि मी आणखी म्हणेन माय बापा आधी ही माझी ज्ञानाई आणि तुकाई आहे. माय बापानं जे करावं ते इतरांना कितपत जमेल नाही माहिती. म्हणून जवळच बोला, व्यक्त व्हा, सांभाळा. जाणार तर सगळेच आहेत. आपुल्या कुरबोनी वारबोनी आपुल्या वाढवोनी वाढवोनी आपुल्या 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 कुरवाडी वाढवणी आपुल्या कुरवाडी वाढवणी नायकी केला विलासी
धनी एकाएकी केला निराशेचा धनी एकाएकी केला प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपानं बऱ्याच ठिकाणी गेलं तर कधी कधी लोक म्हणतात महाराज आमचे आईबाप अडाणी होते, शिकलेले नव्हते. पण खरं सांगायचं तर ते अडाणी मायबापच जास्त हुशार होते. आत्ता शिकलेली माणसं बदलत आहेत आणि बाबांनी तर परिक्रमाही पूर्ण केली, तीर्थक्षेत्र अनेक केली, पारमार्थिक होते. घरामध्ये एक व्यक्ती कर्तव्यपुरुष जर पारमार्थिक असेल ना तर घराचाही उद्धार व्हायला वेळ लागत नाही. घरातल्या व्यक्ती कशा आहेत तेही महत्त्वाचं. आणि खऱ्या अर्थानं आज बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली ना हीच आहे